शी इज लाईक माय सेकंड डॉटर. तिने त्यावेळी खूप मदत केली. तिने अजिबात हे विचार नाही केला मला पण कोविड होईल म्हणून. जेवण, औषधं काय पाहिजे असतील. आणि आजही जेव्हा मी आठवते तेव्हा मला सांगायला लाज वाटणार नाही, माझे स्वतःचे जे लोक होती माझी जवळची, त्याने देखील ह्याचा मान ठेवला नाही, मदतीचा हात नाही पुढे केला. पण त्या व्यक्तीने जीवाची काळजी न करता हे केलं आहे. मी आज पण बाबांना सांगते की तिच्या आयुष्यात नेहमी तिचं आयुष्य आनंदित जाऊ. पहिल्यांदा जेव्हा मी शिर्डीला गेली होती आणि मला जसं बाबांनी आपल्या जवळ ओढून घेतलं, त्याच्यानंतर मला हळूहळू प्रचिती यायला सुरुवात झाली होती. खूप कठीण परीक्षा होती ती माझी. माझ्या साईनं जेव्हा मी विचारलं की हे सगळं काय आहे, तर त्याने मला सांगितलं की मी आहे ना, घाबरू नकोस. त्याच रात्री मला बाबांनी स्वप्नात येऊन दाखवलं, मी अशी झोपली आहे बेडवर आणि ते माझ्या पायाशी बसले आहेत. हे डॉक्टर ट्रॉलीवर चढून आणि असं वरून सर्जरी करत होते. त्याच्याच जागी मला साई दिसत होते. म्हणजे मी बेशुद्ध तर झालीच नाही, तर आय कुड हिअर एव्हरीथिंग. ते डॉक्टर्स काय आपसात बोलतायत, असं डोकं वर होतं, तर मला त्या ट्रॉलीवर बाबा दिसतात डॉक्टरच्या जागी. आणि डॉक्टर सारखा राऊंडवर येतं आणि मला सांगतोय की वाय यू आर गोइंग रिव्हर्स द क्लॉक. झालं ना, आता तुम्ही सर्जरी व्यवस्थित तुमची केली आहे. तर माझ्या पटकन तोंडातून निघालं, तुम्ही कुठे केली सर्जरी? माझ्या बाबांनी केली. तर मला म्हणतात अच्छा चलो ठीक आहे, बाबाने किया ना, नाव यू रिलॅक्स. त्यांना सांगितलं तुम्ही ट्रॉलीवर चढलेलात ना, पण तुम्ही नव्हतात, ते बाबा होते. माझ्या मनामध्ये ती एवढी एक्साइटमेंट होती का स्वयं बाबाने माझी सर्जरी केली आहे. आणि मला असं सारखं वाटायचं की माझ्या सोबती बाबा बेडवर बसले आहेत आणि आम्ही गप्पा मारतोय, तर मला कुठून झोप येणार? आय वॉज कॉन्शियस दॅट टाइम. अनकॉन्शियस झालीच नाही. मला काही दुखत नव्हतं, काही. मला असं वाटलं की मी नुसती बेडवर झोपली आणि नॉर्मल डे आहे जसं तसं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायो मध्ये आहे, तिथे चेक करा.